कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद आदर्श विद्यामंदिर पाली नंबर 1 या मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला। यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी लोकशाहीच्या महान उत्सवात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आणि घराबाहेर पडून आवर्जून मतदान करण्याचं आवाहन केलं। काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडण्याच्या तांत्रिक तक्रारी समोर आल्या। जिल्हाधिकारी स्वतः सर्व परिस्थितींवर बारकाईने लक्ष ठेवून असून उद्भवलेल्या सर्व तांत्रिक त्रुटी दूर केल्या गेल्या असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत। या निवडणुकांमध्ये ग्रामीण भागाचा विकास कोण करू शकतो अशा उमेदवाराला मतदान जास्तीत जास्त करण्याचं आवाहन मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून करतो। आणि जरी काही ठिकाणी ऊन असलं तरी मतदानाचा अधिकार हा प्रत्येकानं बजावला पाहिजे आणि जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे। रत्नागिरी जिल्ह्यात बऱ्याचशा काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडण्याच्या घटना देखील घडलेल्या होत्या, त्यामुळे काही ठिकाणी खोळंबा देखील झालेला पाहायला मिळाला। नाही, ईव्हीएममुळं जर खोळंबा झाला असेल तर मला असं वाटतं की थोडाफार त्रास होईल, पण जे मतदार शेवटच्या क्षणापर्यंत हे त्या रांगेमध्ये असतील त्यांना मतदान करायला द्यायचा हे निवडणूक आयोगाचे आदेश आहेत। त्यामुळे मतदान न होण्याचा अन्याय कोणावर होणार नाही आणि स्वतः रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून योग्य तो निर्णय ते घेत आहेत। त्याच्यामुळे जर काही कुठं त्रुटी राहिल्या असतील तर त्यांच्या नेतृत्वाखाली नक्की पूर्ण होणार आहेत।